नमस्कार. शेत जमिनीचं प्लॉटिंग करायचंय किंवा घर बांधायचंय, मग वाट कसली बघताय? चला तर मग. आपल्या स्वप्नातील घराच्या पहिल्या टप्प्यासाठी कायदेशीर, पारदर्शक आणि अनुभवी सेवा हवा असणारं असं एकमेव ठिकाण म्हणजे विराज डेव्हलपर्स आणि इंजिनियर्स. इथे मिळणाऱ्या सर्व्हिसेस म्हणजेच बिगर शेती, गुंठेवारी, बांधकाम परवाना, जॉईंट व्हेंचर म्हणजेच जेवी, तसेच कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता करायची असेल तर अनुभवी टाउन प्लॅनिंग सर्टिफाईड इंजिनियर मिस्टर राजेश मालवणकर. तर एक वेळ ह्यांच्या ऑफिसला नक्की व्हिजिट करा. विराज डेव्हलपर्स अँड इंजिनियर्स. आमच्याकडे मिळतो अनुभव, पारदर्शक व्यवहार आणि वेळेचं भान. हेच आमचं वचन, काम आणि विश्वास. त्यासाठीच विराज डेव्हलपर्स अँड इंजिनियर्सचे मालक मिस्टर राजेश मालवणकर, सर्टिफाईड इंजिनियर. तर ह्यांचा पत्ता आहे फॉर्च्यून प्लाझा, बालाजी मंदिर समोर, प्रेम कमल अपार्टमेंट, ओरॅकल हॉस्पिटल जवळ, इचलकरंजी. संपर्क आहे 9881645103. सत्तावीस जानेवारी 2026 रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गावभाग पोलीस ठाणे इचलकरंजी यांनी पंचगंगा नदी इथं स्मशानभूमीजवळ सापळा रचून केलेल्या छापा कारवाईत समर्थ दत्तात्रय चौगले याच्याकडून अवैधरित्या साठवणूक केलेल्या मेफेंटरमाइन सल्फेट या नशाकारक आणि गुंगीकारक औषधाच्या इंजेक्शनच्या 30 मिलीच्या एकूण 100 बाटल्या हस्तगत करण्यात आल्या होत्या. सापळा आणि छापा कारवाईनंतर पोलिसांनी आरोपीकडून एकूण 100 इंजेक्शनच्या बाटल्या आणि एक दुचाकी मोटरसायकल आणि मोबाईल जप्त करून आरोपीवर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांअंतर्गत कारवाई करून त्याला न्यायालयासमक्ष हजर केलं होतं. आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी केल्यानंतर आरोपीच्या वतीनं त्याचे वकील ॲडव्होकेट रियाज रफिक बांडार यांनी जिल्हा आणि सत्र न्यायालय इचलकरंजी यांच्या न्यायालयात आरोपीचा जामीन अर्ज दाखल केला होता. जामीन अर्जावर सुनावणी होऊन आरोपीच्या वतीनं ॲडव्होकेट रियाज बांडार यांनी जामीन अर्जाच्या समर्थनार्थ केलेला युक्तिवाद आणि उच्च न्यायालयाचे सादर केलेले न्यायनिवाडे लक्षात घेता माननीय जिल्हा आणि सत्र न्यायाधीश इचलकरंजी यांनी आरोपीला योग्य त्या अटी आणि शर्तींवर जामिनावर मुक्त करण्याचे आदेश दिले. या प्रकरणात ॲडव्होकेट रियाज बांडार यांना ॲडव्होकेट जैद मुल्ला, ॲडव्होकेट सचिन कोरवी, ॲडव्होकेट यासीन पेंढारी, अजीज नदाफ, साहिल शेख, परवेज मुजावर यांनी सहकार्य केलं.